नमस्कार गावालानो, कशा असाच? बरे असतात ना? मी सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचा खूप 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 स्वागत असा. आणि आता सध्या मी माझ्या गावाक असे ओळिया गावाक. आता मित्रांनो, तयारी झाली का तुमची सगळ्यांची? कारण बाप्पा येण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत. गणपती बाप्पाचं आगमन होण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत. तर मी तुम्हाला लास्ट टाईम माझ्या ओळ्या गावातील चित्रशाळा आहे हे मी तुम्हाला फिरून दाखवलेला. तेव्हा फक्त गणपती बाप्पाचा आकार सुरुवात होता. मागच्या टायमाला आपण गेलो तेव्हा गणपती बाप्पा जस्ट तेव्हा सुरुवात केलेली बनवण्यासाठी. पण आता फायनली गणपती बाप्पा हे घडवण्यात चांगले आलेले आहेत. कारण छान छान मूर्त्या हे बनवण्यात आलेले आहेत शाळेमध्ये. तर आज खास करून मी आणि काका हे दोघंजणं त्या शाळेत जाऊन भेट देणार आहे. काही शाळा आहेत माझ्या ओळ्या गावात, त्या शाळेत जाऊन मी आज भेट देणार आहे आणि तुम्हाला छान छान गणपती बाप्पाच्या मूर्त्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्हिडिओद्वारे. तर तुम्ही आता ही व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही बघा. आणि काय चुकून कोणत्या शाळेत जायचा माझा राहिला असेल तर मला माफ करा, कारण की घाई गडबडीमध्ये हे सगळं विसरण्यासारखं होते. आता हे कसा माझ्या घरी गणपती बाप्पा बसतात आणि मी आजच आलो आहे मुंबईवरून. तर माझ्या घरची सगळी साफसफाई करायची होतात, त्याच्यामध्ये मी हा वेळ काढून ही व्हिडिओ बनवण्यात आता चाललो आहे काकांसोबत. तर ओके काका, हां जाऊया ना आता. चला आता आम्ही तुम्हाला शाळा फिरवतो. पहिला वांगणवाडी, चव्हाणांच्या शाळेत, हां परबवाडी, तिसरी दुसऱ्या परब गणेशच्या शाळेत, ओके आणि चौथे दादाच्या शाळेत. ओके. तर आता चार पाच ठिकाणी आम्ही फिरू. तसं मला पॉसिबल होते तसं, कसं मला माझ्या घरी पण साफसफाई अजून खूप करायची बाकी आहे. कारण गणपती बाप्पा बसतात तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे घरी कामं किती असतात ते. तर ओके, तर व्हिडिओ तुम्ही लास्टमध्ये बघा. व्हिडिओ आवडेल, व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला पहिल्यांदा बघत तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, मी आता वांगणवाडी इथे पप्पू गावकर यांच्या शाळेत जाऊन आता मी भेट देणार आहे. तर इथून बघा हा रस्ता आहे पुढे जायला. आणि आता या साकवावरून आम्हाला पलीकडे जायचं आहे. ही नदी आहे बघा काकानो. आता आपण वांगणवाडीच्या शाळेमध्ये आलो ना. हे बघा इथे वांगणवाडीची शाळा आणि इथे मला आता आवाज दिसते आतमध्ये काम चालू आहे बघा. चला आता आपण आतमध्ये जाऊया. दूर घेऊन शिवायच्या घराकडे. ही आपली कोणाची मूर्ती आहे? आपल्या वाडी तुझीच आहे? अरे वा. कोणी करा कसलो करतो केला तर लाकड कोणी मनी लावतो कोण? होय, एक नंबर. आताच विचारून ठेवतात बघा. सकाळी येईल. लवकर जातो का? नाही थांबतले मी 7 दिवस. तरी किती दिवस लागले तुम्हाला एवढं सगळं गणपती बनवायला? किती दिवस झाले गणपती बनवायला पूर्ण सगळे? महिना लागला ना? 2 महिना? दीड महिना झाला. आणि ही मोठी एक मूर्ती बनवायला 15 दिवस लागले. अच्छा, एका एक मूर्तीला, मोठ्या गणपतीला 15 दिवस झाले बनवायला. माती पूर्ण बनवली ना. अच्छा, मातीची पूर्ण? काळी माती. काळी माती. हा मस्त आहे. हे मस्त मला भेटला. पण कलर मारताना मस्त वाटलं हे बघायला. तुमचे आता हे गणपती आपल्या ओळ्यात आहेत का ओळ्या गावाच्या बाहेर पण राहतात? बाहेरचे पण आहेत ना? ते बनवून मस्त ठेवलेलं. हा रे वा.
एक नंबर आहे रे. तेव्हा माझो भावाशी आमचं दीपलो दिपलो ना. दीपक 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 माझा मित्र भाव. आणि हा शाळेमध्ये असतो, कलाकार आहे एक बघा, आमचं पुतळ बा. आमच्या निर्गुणवाडीतलो हा कलाकार. कलाकार. हवा मस्त बनवलास रे बघा. आता दिपल्या ऐक ना, मला सांग आता किती दिवस झाले म्हणजे तू इथे शाळेजवळ काम करतेस? 2 महिन्यापासून इथे दीपक बघा शाळेजवळ या वांगणवाडीची इथे शाळेजवळ गणपती बाप्पाची मूर्ती घडवण्यात काम करतोय. आणि हा एक कलाकार आहे, किती छान बघा. आणि हा माझा भाव आमच्या निर्गुणवाडीतला आहे माझा. तर हा माझे व्हिडिओ छान असे बघतो आणि मला लगेच कमेंट करून सांगतो सनी आज कडे गेलेलंच काय केलेलंच नाही. चला आता मला ना अजून 3-4 शाळा फिरायच्या आहेत, तिथे आता मी भेट देण्यासाठी चाललो आहे. कारण की सगळ्यांकडे छोटी आपण व्हिडिओ दाखवूया, कारण सगळ्यांना दाखवायचं आपल्याला आता. कारण 2 दिवस राहिले पप्पाच्या आगमनासाठी आणि व्हिडिओ लगेच मला अपलोड करायचे म्हणून. हां चल बाय बाय. बाय. हो चला बाय बाय. भेटू आता गणपती काय इथे डायरेक्ट. तर मी आता ग्रामपंचायतच्या समोर आहे ती शाळा आहे, तिकडे आलो आहे. लास्ट टाइम पण मी इथे येऊन गेलो, तेव्हा गणपती बाप्पा जस्ट सुरुवात केलेली बनवायला. आता छान छान बाप्पांची मूर्त्या बनवण्यात आलेल्या आहेत. आता आपण आतमध्ये जाऊन भेटूया. उद्या भाजी गावती. तिथे मस्त बनवलं होता. नामदेव शांताराम चव्हाण, रमेश शांताराम चव्हाण यांची शाळा आहे. हो ते तिकडे काय हो तिथे पेंटिंग करतायत, नामदेव कलर मारतायत. मुंबईची भेटे मी डोंबोली. लाईट लावा. पेंटिंग हा सोना मारतो बघू. मोठे पेंटर आहे. बुवा या का बाय सांग हो. तुम्ही काय करतायत? तुम्ही पण सोना मारतात हे? अरे वा भारी रे. हे पण मारता. आतमध्ये पण बनवून ठेवल्यात बघा मूर्ती छान छान. होय मस्त ना बनवला. मागे गेलेले ना तेव्हा व्हिडिओ शूटिंग काढून तुम्ही नव्हतात तेव्हा, पण तेव्हा सुरुवात केलेली नाही. तो राजूकडे गेलो. हं? जाऊन द्या. चला हा सारे होता. हा हे मागे मस्त आहे पण. शंकर भगवान हो 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 शंकरचा अवतार आहे बघा. मस्त मूर्ती आहे. अच्छा गजमुख. अरे वा ही बघा वाव मस्त असे बघा छान छान मूर्त्या बनवायला बघायला भेटेल आपल्याला. हे बरोबर काका 2 महिने लागले ना सगळ्या बनवेपर्यंत? 2.5-3 महिने ना. ही सगळ्यात लहानात लहान मूर्ती बघा भटजी काकांची. अरे वा
हे अरे बंड्या, अरे माझा मित्र आला बंड्या. हा हे सगळे बाहेर बाहेर जाणार ना सगळे मूर्त्या आपल्या आपल्या. वाडीतले अच्छा ही वाडी. समीर सावंत, अच्छा ही समीर सावंतची. सुभाष सावंत, अच्छा जनार्दन बांबोळी, बांबोळीला, लहान बांबोळीला. अच्छा पवारांच्या घरी तिकडे समीरच्या घरी. ओके ओके. हा कसंत सातार्डेकर माहितीये ऐकलाल? हा कसंत सातार्डेकर, हा हा माहिती आहेत माहिती हा, आहे. त्यांचं आहे. त्यांची मूर्ती. अच्छा अजून हे करायचं तिला कलर मारायचा. हा हा विठ्ठल मूर्ती. हे पेंटर रमेश चव्हाण, हे पेंटर आमची. हे पेंटर आमच्या व्हिडिओ मध्ये पण होते मागे. हो घेतला. अरे व्हिडिओ मागे पूर्णच बनवलेला आम्ही. हे मुंबईवरून खास पेंटिंग करून येलेत बघा. दिव्यावरून येलेत. नाही पण आवड आहे हो. बरं वाटलं असं बघून. मस्त वाटतं ना गो. हा मजा येते ना. पेंटरांचं पोरगं हो बघा. पेंटरांचं आणि ही पोरगं पोरगी. ही पोरगी. रामगडात नाही, रामनागड शिवापूर दाजीपूरच्या खाली तिकडे घाटावर येतात. घाटावर नारळा सुद्धा पाहिजे. चला मग भेटूया. हा चला बाय बाय. धन्यवाद. मस्त वाटलं बघून. आता हे छान वाटली मूर्त्या बघ. छान बनवलात. ए कलाकार बाय बाय. हा चला हो डोंबलीकर भेटूया आता. गावाल्यांनो खरोखर ना ही खूप मजा असते बघायला. आणि आता मी 2 ठिकाणी फिरलो बघितलं ना, वांगणवाडी आणि आता आपला आमच्या ग्रामपंचायत त्या ठिकाणची मग शाखा आहेत ना, चित्रकला शाळा, तिथेही मी फिरून आलो. रमेश शांताराम चव्हाण यांची शाळा. हा तर त्या शाळेत पण जाऊन आलो मी. पण खरोखर ना एवढे छान छान मूर्त्या बनवण्यात आल्यात ना इथे. आणि हे ना तिथून असं वाटतं का स्वतःही काम करत बसू असं वाटते मला तिथे. पण मला घरी गणपती आहे, सगळी तयारी करायची आहे मलाही सुद्धा. आणि काका काय बोलतात? छोटी मुलं बघ मुंबईवरून आले ते. मुंबईवरून आले खास. हा डोंबिवलीवाली दिव्यावाली घाटकोपरवाली. मुंबईवरून खास ते याच्यासाठी आलेत बघा. किती आवड आहे म्हणजे. आणि खरोखर एक कोकणामध्ये बोलतात ना गणपती उत्सव आपला खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतात. हे खरोखर आहे. लोक आधी 4-5 दिवसासाठी येतात. मी पण आता 4-5 दिवस अजून बाप्पा यायचे बाकी आहेत. नाही ना पण खूप मजा असते. आणि एवढं छान छान मूर्ती. शंकराचा अवतार आहे, बाल गणेश आहे. लागले त्याला गणपती बनवू. आता 1-2 गणपती ना, हो 100-150 गणपती एका शाळेत. हो ना. तर आता मी ही शाळा झाली फिरून. आता मी रामेश्वर मंदिर आहे ना आमची परबांची शाळा. ती परबांची शाळा आहे. आमच्या रामेश्वर मंदिर आहे ना त्या समोरच आहे शाळा. परबांची शाळा आहे ती. खूप वर्षापासूनची आहे शाळा ती. ते आजोबा होते, त्यांच्यानंतर त्यांच्या त्या मुलांनी ही शाळा सांभाळली आहे. तर तिथे जाऊन आपण त्या शाळेला मागच्या टायमाला मी गेलेलो तेव्हा दाखवलेली, जस्ट सुरुवात केलेली बाप्पा बनवण्यासाठी. पण आता तिथेही सुद्धा गणपती बाप्पा छान छान मूर्ती बनवण्यात आल्या तिकडे पण. आणि आता तिकडे माझा स्वतः घरचा गणपती त्यांच्याकडे असतो. तर आता आपण त्या शाळेकडे जाऊया. मामा बसलस? अरे वा. मामा आता कलर मारूक सुरुवात करतो. एक नंबर मामा, एक नंबर. अरे समजा थकलंस काय? अरे वा मामा मस्त रे. झालं काम पूर्ण आपलं? सगळे झाले कलर मारून? अजून बाकी आहेत काय? अनिकेत काय भाई काका? दुपारी आलो. जरे इले तुमका भेट देऊ केले सगळ्यांका. मी लक्झरीने आलो. दुर्गा माऊली. होय अजून बाकी आहेत ना मारायचे कलर काय काय पेंटिंग करायचे. दुर्गा माऊली सकाळी लेट आली ना. हो लेट आली बघ 7:30 आली. गणेश बाळा परब यांची शाळा.
वैभव तू काय करतोस कलर? काय आज रविवार त्यांना समीर शिवपुत्रा विघ्नेश्वरा तुमचा काय चालला? शिवपुत्रा विघ्नेश्वरा अनाथ बंधू भक्त बालका श्री करुणा वरद मूर्ती गजानना परमहस्ता सिंदूरवर्णा विघ्नाशना मंगल दिशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबंधू नाम तुमका टाइमपास नव्हता तसं त्यांना बोलून घ्यायचं ना रे, मंत्र म्हणा. मंत्र मनात काहीतरी. म्हणजे काय म्हणतात ती तयार झाली ना मूर्ती? हो हो सिंह अरे ओके. अरे सगळ्यात महत्वाची वाहन आहे उंदीर. उंदीर मामा बघा, छोटे छोटे उंदीर मामा. आता खैच्या बेळात जातले कसे जातले काय माहिती हो हा? कोणता कोणता भात खातले कोणता कोणता करार काढतले. सगळ्यात महत्वाची काम आहे बाबा या उंदीर मामा दाखवू येते. हा चला शाळा दाखवले आपले गणपती बाप्पा सगळे तयार झाले. मागे गेलो होतो आपण थोडं सुरुवात केलेलो, आता प्रॉपर तयार झाले. तरी अर्धा थोडाफार काम बाकी आहे. घरी ये गणपती बघायला. हो चला बाय बाय. हा घरी येते घरी येते. इथे हे सगळं बनवून तयार झालेलं आहे ते बघा. काय एक एक मस्त मूर्त्या बनवल्या आहेत ना. आता आपण 3 शाळा फिरलो ना वेगवेगळ्या, आणि आता मी बघितलं सिंहावरती पण गणपती बाप्पा बसलेले आहे. छोटे छोटे उंदीर मामा बनवले आहेत. आता मी आहेत आता इथून झाली तरी रामेश्वर मंदिर आमच्या आहे ना, परपानी शाळा फिरलो मी, तुम्ही बघितलात. आता मी परबवाडीत चाललो. आता परबवाडीमध्ये आपण लास्ट टाइम गेलो नव्हतो, पण आता तिकडे गणपती बाप्पा बनवले असणार ते आपण आता जाऊन बघूया. तर गावाला आता मी परबवाडीत आलो आहे. परबवाडी. तर आता आपण शाळेजवळ जाऊया. इथून खाली जाऊ काय ना? ते भरा तू कशी गाडी चालणार आहे. शाळेजवळ आलो मी. वैभव तू इथेच, मला खबर लागली तिथे. आपल्याकडे तुझी खबर लागली मला तिथे. व्हिडिओ काढ. हे काय येईलच. चालू अजून कलर का पेंटिंग चालू आहे का? हे बाबू लांब लांब. अरे तू पण आलास? काय करते तू? अच्छा सिंहासन आपला. हा नमस्कार. गाणी बिणी लावलं तर मस्त वाटतं ना ऐकून. अरे मार ना, ते उंदीर रंगवता बाबू, हे उंदराक रंगवता. अगं हे किती दिवस झाले असे पूर्ण गणपती एवढे पूर्ण बनवायला? मोठे गणपती किती दिवस हातात बनवण्यासाठी? बनवायला हा साच्यातून काढायला 1 दिवस. हा साच्यातून काढायला 1 दिवस जातो पूर्ण. 1-1.5 दिवस साफ करायला, ते परत जोडाजोडी करायला 2 दिवस लागतात. अच्छा. तरी आता 1.5-2 महिना झाला सुरुवात केलं ना? 1.5-2 फिनिश पाणी मारणार, फिनिश करणार. हा? फिनिश करायला 1 दिवस जातो. 1 दिवस जातो. तर तरी तुम्ही 1.5-2 महिना सुरुवात केलात ना तयारी करून? 1.5-2 महिना लागले असेल ना पूर्ण गणपती बाप्पा सगळे बनवून? हो 1.5 महिना लागतो. आणि आता हे गणपती बाप्पा आपले ओळ्या गावातले आहेत का बाहेर बाहेर पण जातात आता इकडचे? होळ्यात येत आहेत.
होळ्यातले आहेत ना आपलं. एक आहे असुरंडीचा. अच्छा असरुंडीचं एक आहे काय. असुरंडीचा एक. हे बघा मस्त. आमच्या वाडीचं 2-3 दाखवले तू कर. ह्यांच्या उंदीर रंग होतस रंग. हा तुमचा आहे. अजून डोळे काढूचे आहेत ना डोळे. गुरुबाबा अजून 2 दिवसामध्ये सगळे होतील ना आता पूर्ण. मग आता आपण जेव्हा मंगळवारी संध्याकाळी दुपारपासून येऊन बसू काय म्हणजे जेवढे जेवढे सगळे घेऊन जातील वाजत गाजत ना सगळ्यांची व्हिडिओ शूटिंग काढूया हवा. पहिला साड्यावरचा जाणार सिद्धगडवरचा. तर इकडूनच जाणार आपल्या इथून. संदीप सावंतचा पण घरी वाजत गाजत नेतले गणपती बाबा. वाजतच ना. हे वाजत नाही ना बाबू वा. येऊ काय येतलं याडा मला दाखव मग असं हा बाबू. हो नेत्याला तो येऊ काय रे. पुढे येऊ काय पुढे येऊ पुढे येऊ. तसा नाही पाठसून पुढे पाठसून पुढे. या वा. हे दिसत रे. नाही काढा उघडा. मस्त आहे. आज व्हिडिओ बाय शंकू बाय चल येते. हो बाय बाय चल गो बाय. मित्रांनो मी परबवाडीत जी शाळा आहे चित्रकला शाळा हे गणपती बाप्पा तुम्हाला मी दाखवले. किती छान छान छोटे छोटे मूर्ती मोठ्या मोठ्या मूर्ती होत्या. काका कोणाची शाळा बोला तुम्ही. साबाजी सीताराम परब त्यांच्या वडिलांची शाळा पूर्वीची. हां अच्छा ते चालू करा. ओके खूप पूर्वीपासूनची शाळा आहे ना. पूर्वी तर आता ही शाळा पण फिरलो. आता मी कोलरीत चाललो आहे. आणि मला या टायमाला असा काका झाला की ना आता गणपती बाप्पा जेव्हा बनवतात ना ते बघायला एवढं प्रॉपर बघितले. म्हणजे मूर्तींना कसे कलर मारतात डोळे कसे काढतात ते मला प्रॉपर बघायला मिळालं आहे. तर मित्रांनो परबवाडी शाळा आहे ना ती मी फिरून झाली. आता मी कोलेरीमध्ये चाललो आहे. काका कोलेरीमध्ये कोणाची शाळा आता ती. राजाराम गवाणकर. राजाराम गवाणकर यांची शाळा आहे चित्रशाळा आहे. त्यांचा मुलगा विश्वनाथ राजाराम गवाणकर त्या सोनार त्यांचा मुलगा. त्यांच्या शाळेमध्ये आता आम्ही चाललो आहोत गणपती बाप्पाच्या. तर आपण तिकडे जाऊन भेट देऊया. ही वाडी कुठची काका. कोलेरीवाडी. आता आम्ही कोलेरीवाडीमध्ये आलो आहे. विश्वनाथच्या घरी चालू. ओके विश्वनाथ राजाराम गवाणकर. हां यांच्या घराकडे चाललो आम्ही आता. दिसते मला शाळा इथून. गुरांचं वाड. 25 भावो या मधुर कडे घ्या लागे कशी गोडती. काय ठेवून घ्या तुमच्याकडे. माझ्या आई बापानं अशा आज्या काळाच्या काळात माहिती दोन तेव्हा नाही करू तयार आणि आता करतात ना. तेव्हा काय तेव्हा केलं तर खडे गेले असते ते आता मी झाले आज दुपारी दिले. आता नाही हे तेव्हा बनले असते तर कलाकार आता कुठच्या कुठे गेले असते. मच्छिंद्र कमळाच्या वर गेला असतं. ह्यांच्या भारी म्हणतलं स्त्री पार्ट म्हणतलं मी एवढे बघितले तुमच्या भावाचे स्त्री पार्ट झोपायचं का. पण स्टेजवर येण्याची पद्धत मी बघितलंय पहिलीच बघितले. हे माका ना घराकडे पण तिकडे ना दाखवतात असं काय ना काय. एवढी चांगली कला आहे यांच्या आतमध्ये. हे आमचे मारून टाकण्याची आतल्या आतल्या आत हे करून टाकल्या नाही त्यांनी. एवढी चांगली कला. सांगा काकांचं नाव सांगा. या शाळेचे मालक विश्वनाथ राजाराम गवाणकर. अरे वा. आणि पूर्वी याचे वडील नाटकात काम केल्याने नाटकात काम करायचे. विलनचा काम करायचे. विलनचा राक्षस पार्टाचा विलनचा
त्यांच्याबरोबर आमचे भावजी हा. बागवे हा. द्रौपदीचा काम करायचे, अरे वा. वृंदेचं काम करायचे, पार्वतीचा काम करायचे आणि त्यांची श्लोकगोष्टी सोडून घ्यायचे. काका किती दिवस झाले पूर्ण गणपती बाप्पा तयार करेपर्यंत पूर्ण? हे आता नागरपंचमीच्या आधी पण सुरुवात केली. होय. माती कामाचा अजून तो थोडं थोडं होता, आता संपला. अरे वा. आता संपूक आला, आता 2 दिवसच राहिले आता दोन दिवस. 2 दिवस राहिले. हे बघा बाल कलाकार आले, हे कलाकार, छोटे कलाकार. छोटे कलाकार आले. तुम्ही केलात की नाही बाबांना मदत केली ना? हे ना आमचे ना घरात एवढी मुलं झालीत ना तेवढ्यांचे कान हे टचले. हो. हो. ठीक आहे. आता आपण बघूया काय काय तो मोठा पुतण्या होतो तो शेखर, हा. कैलास, हा. त्याचे काम मी पाहिलं. होय काय? हा. त्याचे ड्रॉपलाईन मला आता एक काम करा ना, मूर्त्या दाखवा ना तुम्ही छान छान बनवल्यात त्या. सगळ्यांचे drop. हे मूर्त्या आपल्या ओळ्या गावातच जातात का बाहेर पण जातात? बाहेर जातात. कसा झाला ना? अच्छा, ही कसरला जाणार मूर्ती? शेष नारायण. वा, मस्त. शेषनाग. शेषनाग. शेष नाही आहे तो, हे तर कालिंदरच असायचं. अरे वा. मस्त मस्त. हे तयार झालेले आहेत सगळे? अर्धे अर्धे आहे. अर्धे अर्धे तयार आहे. तुम्ही एकटंच सगळं करतात का? आहे तुमच्या बरोबर अजून आहे, पोरगा कलाकार? आहे ना? दुकानात गेलाय तो. हे अर्ध अर्ध काम करायचं. अच्छा, अर्धे अर्धे त्या काम. मुलाने काम केलं. ओके. अर्ध अर्ध. तर 2-3 कामाला बसतात ती. हो आता एक गेला आहे कामाला गेलाय, हो. हा राण्यांचा. अच्छा, राण्यांचा. एकनाथ राणे. आपले बाहेर बाहेर कसाल बिसाल पर्यंत ऑर्डर आहे कसा सर? आहे म्हणजे आसरून दिला आहे, आसुरुंडी आहे काय? आसरून दिलं ते. अरे वा. तुमचं पण घ्यायचं. हे अजून कलर मारूची बाकी आहे. बाकी आहे. हे हे आता आदल्या दिवशी उद्या जाणार, अच्छा, हे उद्या जाणार. हे उद्या जाणार आहे. हे वा. आसरूणची आहे ती. मस्त मस्त. आसरूण. आसुरुंडीचे उद्या जातील. आपल्या इकडचे परवा जातील सगळे. परवा असतील, हे परवा असतील. हा, हे अजून कलर करूचं काम बाकी आहे. करूचे आहे. छान छान. काय रे, शाळा सुट्टी पडली की नाही? हो. पडले? नाही अजून? उद्या 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 आहे. उद्या फक्त 1 दिवस. एक साखर येतो ना. हा, एक मस्त आहे. ही साखर येतो. हो, आसरूणची. हा, आसुरुंडीला जातो तो. आसरून 10-12 आहे. अरे बाबा, अरे मग मस्त बनवलं काका ना. आता काय सगळं कलर कामच बाकी असताना. हा, मग ते रेखणी करणं आणि कपडे करणं. अच्छा अच्छा. धोतर कलर बिलर मारणार सगळं. त्यांना पाहिजे तसे तसे करून देणार. अच्छा, ते लोक सांगतात तसे तुम्ही करून हा देणार. त्याला गॅरंटी अच्छा. आहे. कोणतं अमकं सोडलं तर कोणतं अमकं शेला अमुक. अच्छा. आता त्याला कापडी फेटा येणार आहे. हा, कापडी त्याला फेटायला. फेटा कापडी. हम्म. हं. मस्त. आता कुठचा पेंट करतात काय तुम्ही? कुठचा काय याचा काय आता होतो पेंट करून निघतो कसं त्याचं नाव काय? हो झालो. तसाच आहे. पाठ 2 महिने आधी देऊन जातात ना सगळेजण पाठ. नाही, इथे नागरपंचमी देतात मी हाल करतात. हो, नागपंचमीला देतात. नागपंचमी हा. इथे गावचं नसले हाल. पाटावरती बनवलं नाही तर मस्त मजबूत राहता ना मूर्ती. मजबूत होतं. मजबूत राहता मूर्ती मग. आणि नंतर पाठ नंतर घेऊन आल्यानंतर मग ते हालता मूर्ती मग बरोबर. साच्यातले असतात. साच्यातले असतात ते. हो, 5 शाळा झाली. 5 शाळा झाले. लास्ट तुमची आता रवलेली ती दाखवले. म्हणजे आपल्या ओळ्या गावातले जेवढ्या शाळा होत्या तेवढ्या प्रॉपर दाखवल्या मी. हा, सगळं आता मुंबईत एवढे बघतले आणि येतले गणपतीत. तू किती दिवस असतात? मी 7 दिवस असे अजून. शाबास, शाबास. 7 दिवस. भजना करशील आठवड्यात. हो हो. हं. चला मग येते. हा. हा, धन्यवाद. हा. बरं वाटलं भेटून. हा. हे बाबूंनो, बाय बाय. हं. बाय 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 बाय. ते छोटे कलाकार आहेत. छोटे कलाकार, छोटे कलाकार लक्षात द्या कसे बनवतात. हा, बाबा बनवतात ते बघा, लक्ष द्या. तर तुम्हाला शिकायचं आता. शाळेला सुट्टी पडली, भजन बिजन आरत्या बिरत्या पाठांतर केलात की नाही? तर मग गावाल्यांनो, आता ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो मी. मस्त 5 ठिकाणी मी फिरलो, 5 शाळा फिरलो मी. आणि खरोखर सांगू तुम्हाला, इतके छान छान मूर्ती बनवण्यात आल्यात नाही ते. तर वेगवेगळ्या तऱ्हेचे शंकराचा अवतार आहे, बाल गणेश आहे, म्हणजे तुम्ही बघितलात व्हिडिओमध्ये. आणि काय कापडं लावते, नेसवते. हो, धोतर नेसवतले आता ते. मोठ्या मूर्त्या आहेत ना, त्यांना धोतर नेसवतं काम बाकी आहे त्यांचं अजून. आणि आता कसं 2 दिवसच फक्त बाकी राहिले. तर आजच्या पूर्ण रात्र जागरण करून हे सगळे आज मूर्तींना कलर पेंटिंग करून सगळे फिनिश करणार आहेत.
बाहेरच्या आसरुंडीचे आहेत ना गणपती, आसरुंडीचे आहेत ना गणपती ते उद्याच नेतलेत आणि ओळ्या गावातले आहेत ते परवा नेतलेत. त्याची मी व्हिडिओ शूटिंग दाखवणार आहे. तर आता व्हिडिओ इथेच थांबवतो. एडिटिंग करून मला आजच्या आज काही करून लवकर व्हिडिओ अपलोड करायची आहे. कारण आता ही मजा आहे, गणपती उत्सव आपला साजरी आहे, ही जी मजा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये मजा असते. त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओद्वारे चॅनलद्वारे तुम्ही बघा. व्हिडिओ आवडेल, व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला पहिल्यांदा बघता चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय, थँक्यू सो मच, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.